हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 14 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूपच जबरदस्त ट्विस्ट आला आहे. एकीकडे पूजा आणि बाळजाबाईने प्लॅन बनवलाय की आज मकर संक्रांतीच्या दिवशी कृष्ण आणि दुष्यंतच्या नात्यावर संक्रांत आणायची आणि पूजा आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं ही गोष्ट कृष्णासमोर खुली करायची, उघड करायची. तर दुसरीकडे कृष्णा ही स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घ्यायला तयार झालीये. कृष्णा ही पहाटे पहाटे चक्क पुण्याला निघून गेलीये. त्या पूजाच्या ऑफिसमध्ये हे शोधण्यासाठी की पूजाचं कोणत्या मुलावर प्रेम होतं, कोणत्या मुलाने पूजाला फसवलंय. आणि तिथे गेल्यावर कृष्णाला पूजाच्या सगळ्या वस्तू भेटल्यात, ज्यामध्ये पूजा आणि दुष्यंत या दोघांचे एकमेकांचे रोमॅन्टिक फोटो आहेत, एकमेकांना पप्पी झप्पी देण्याचे फोटो आहेत. आणि हात आता या दोघांच्या नात्यामध्ये खूप मोठा ट्विस्ट आणणार आहे. तर दुसरीकडे आढळराव हे बाळजाबाईवर खूप चिडले. कृष्णा घरातून गायब झाली. कृष्णाने कोणालाच सांगितलं नाही की मी पुण्याला चालली आहे आणि तिने फोनसुद्धा स्विच ऑफ करून ठेवला. त्यामुळे घरातील सगळेच खूप घाबरले आणि आढळरावांना चक्क बाळजाबाईवर संशय आला. आणि कधी नव्हे ते ही मालिका सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच आढळराव बाळजाबाईवर खूप चिडले आणि त्यांनी चक्क बाळजाबाईचा हात मुरगाळला आणि तिला जाब विचारला, सांग कृष्णा कोठे, तू तिला गायब केलंय ना. त्यामुळे बाळजाबाई चांगलीच घाबरली होती आणि खूप चिडली होती. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा ही विचार करत असते की आत्ताच गुरुजींनी दुष्यंत सरकारांना सांगितलंय की उद्याचा दिवस घराबाहेर पडायचं नाही, कोठे जायचं नाही. मग मी दुष्यंत सरकारांना घेऊन पुण्याला कसं जाऊ? मला तर पूजाच्या ऑफिसला जायचंय, सगळी माहिती काढायची आहे की तो मुलगा कोण होता. मग मी पुण्याला कसं जाणार? असा विचार ती करत असते. तेवढ्यात तिला वाटतं एक काम करते, मी पहाटे पहाटे पुण्याला निघून जाते, घरात कोणालाच काही सांगत नाही, दुष्यंत सरकारांना सुद्धा सांगत नाही आणि लवकर परत येईल, सगळं सत्य जाणून परत येईल. आणि त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, कृष्णा काय विचार करतेस? चल माझ्याबरोबर, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय ना, काहीतरी सांगायचंय, ते अर्धवटच राहून गेलंय. तर कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, आज पूजाला खूप त्रास झाला ना, मी आजची रात्र तिच्याबरोबर झोपते, आपण उद्या बोलूया. दुष्यंत म्हणतो, नाही कृष्णा, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आज पूजाबरोबर असणं जास्त महत्त्वाचं आहे आणि मी ऐकेल ना तुमचं, तुम्ही मला उद्या सगळं सांगा. दुष्यंतचा नाईलाज होतो आणि तो कृष्णाशी बोलूच शकत नाही. कृष्णा पूजाच्या रूममध्ये निघून जाते. दुष्यंतला खूप वाईट वाटतं. मला या कृष्णाला सगळं सांगायचंय, पण ती ऐकूनच घ्यायला तयार नाहीये, संधीच मिळत नाहीये, म्हणून तो खूप टेन्शनमध्ये येतो. थोड्या वेळाने दुष्यंत त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो. तेव्हा त्याला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की त्याने कसं गौतमी म्हणजेच पूजाला प्रपोज केलं होतं, दोघांनी एकमेकांना मिठी मारली होती, एकमेकांबरोबर घालवले सगळे प्रेमाचे क्षण त्याला आठवतात. पण त्याच वेळेस त्याने पूजाला आणि रहेजाला एकाच बिछाण्यात पाहिलं होतं. या दोघांनी त्याचा किती मोठा विश्वासघात केला होता हे सगळं त्याला आठवतं. त्यानंतर लग्नाच्या दिवशी जेव्हा पूजा ही गावात आली होती, दुष्यंतला म्हणाली आपलं एकमेकांवर प्रेम आहे, तेव्हा मी तिला म्हणालो होतो की तू माझा विश्वासघात केलाय, त्यामुळे मी माझ्या होणाऱ्या बायकोचा विश्वासघात नाही करू शकत. आणि त्याने पूजाला नाकारलं होतं हे दुष्यंतला आठवतं. कृष्णाबरोबर त्याने लग्न केलंय हे त्याला आठवतं. दुष्यंत एकूणच खूप जास्त अस्वस्थ असतो. त्याला कृष्णाला सगळं सांगायचं असतं पूजाबद्दल, पण कृष्णा मात्र पूजाच्याच प्रेमात वेडी झाली आहे, तिला रात्रंदिवस त्या पूजाचीच काळजी आहे एवढं मात्र नक्की. दुसरीकडे कृष्णा ही पूजाबरोबर झोपलेली असते आणि पहाटे 3:30 वाजता ती झोपेतून उठते. मोबाईल पाहून ती विचार करते, पहाटेचे 3:30 वाजलेत, आता मी आवरायला हवं. आणि पहाटे पहाटे गावातील भाजीची गाडी ही पुण्याला जाते. त्या गाडीत मी जाते म्हणजे तेथे गेल्यावर मला सगळी माहिती कळेल आणि लवकर सुद्धा घरी येता येईल. हा विचार करून कृष्णा ही तयारी करू लागते. बाळजाबाईने तिला जी साडी दिली आहे त्या साडीकडे ती पाहते आणि विचार करते, आज मकर संक्रांत आहे, आज मी माझ्या पूजाच्या आयुष्यातला हरवलेला गोडवा परत आणणारे, त्या मुलाला शोधून येथे आणणारे. आणि ती आवरायला निघून जाते. पूजा मात्र मस्त झोपलेली असते. म्हणजे जो चांगला माणूस आहे
तो जास्त कष्ट घेतो, जास्त त्रास घेतो आणि जो वाईट आहे तो मात्र मजा करतो, एवढं मात्र नक्की. सकाळ होते, सूर्य उजाडतो. दुष्यंत त्याच्या रूममध्ये झोपलेलाच असतो. त्याला जाग येते तर त्याच्या लक्षात येतं की मी खूप वेळ झोपून राहिलोय. कृष्णा उठली असेल आणि कामाला सुद्धा लागली असेल. मला कृष्णाला लवकरात लवकर सत्य सांगावं लागेल. काल एवढे प्रयत्न करून सुद्धा कृष्णाला काही सांगता आलं नाही, पण आता लवकरात लवकर सांगावं लागेल असा विचार करून दुष्यंत आवरायला जातो. तर इकडे बाजाबाई, आढळराव आणि दलपत हिशेबाची फाईल चेक करत असतात. आढळराव मस्त चहा पित असतात, तर दलपत बाजाबाईंना हिशेबाबद्दल सांगत असतो की अजून काही गावांची वसुली बाकी आहे. बाजाबाई म्हणते मग लवकरात लवकर ती करून घ्या. दलपत सांगतो हो बाजाबाई, सिस्टमॅटिकली सगळं होईल. तेवढ्यात एक नौकर तेथे तिळाचे लाडू आणून देतो आणि आढळराव चक्क एक लाडू घेतात आणि बाजाबाई समोर पकडतात आणि म्हणतात ओ घ्या हा लाडू. बाजाबाईंना आश्चर्यच वाटतं की आढळराव चक्क तिला लाडू देत आहे आणि ती विचारते मी घेऊ का हा लाडू. तर आढळराव म्हणतात अहो घ्या हो, रीत येती, रीत पाळावीच लागते. बाजाबाई हा लाडू घेते. तर आढळराव म्हणतात आता तिळगुळ घ्या, जमेल तसं, जमेल तेव्हा, जमेल तेवढं गोड गोड बोलण्याचा प्रयत्न तरी करा. बाजाबाईला समजतं की आढळरावांनी हा तिळाचा लाडू दिलाय पण चांगलाच टोमणा मारलाय. तर इकडे पूजा ही मस्त मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा ड्रेस घालून तयार होते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. तो कृष्णा कृष्णा अशी हाक मारत असतो, पण कृष्णा पूजाच्या रूममध्ये सुद्धा नसते. पूजा विचारते काय झालं. दुष्यंत तिला विचारतो कृष्णा कोठे, ती रात्री तुझ्या रूममध्ये झोपायला आली होती ना. तर पूजा सांगते हो आली होती, पण सकाळी मी उठले तर ती येथे नव्हती. दुष्यंत म्हणतो ठीक आहे आणि तो तेथून निघून जातो. तर पूजा मात्र चांगलीच खुश होते आणि म्हणते डी, तुला त्या कृष्णाला जेवढी हाक मारायची तेवढी हाक मार, पण आज मी असं काहीतरी करणार आहे की त्यानंतर कृष्णा तुला कायमची पाठ दाखवून, पाठ फिरवून या घरातून निघून जाईल आणि पुन्हा कधीच तुझ्या आयुष्यात येणार नाही. मग फक्त तू आणि मी असा विचार करून पूजा खूप खुश होते. इकडे दुष्यंत हॉलमध्ये येणार असतो. तर बाजाबाई ही आढळरावांना म्हणते तुम्ही माझ्याकडून गोड बोलण्याची अपेक्षा करताय का. तुम्ही कितीही प्रयत्न केले ना, मला कितीही तिळाचे लाडू खाऊ घातले तरी आपल्या नात्यामध्ये गोडवा येणार नाहीये. आढळराव म्हणतात छे छे, तशी तर माझी अपेक्षाच नाहीये की आपल्या नात्यामध्ये गोडवा येईल. त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो. तो कृष्णा कृष्णा अशी हाक मारत असतो. दलपत विचारतो काय झालं, सकाळी सकाळी सुनबाईंना कशाला हाक मारताय, असेल येथे कुठेतरी काम करत. तर दुष्यंत सांगतो नाही ना, मी तुला सकाळपासून शोधतोय, सगळीकडे शोधलंय, पण ती घरात कोठेच नाहीये. आढळरावांना सुद्धा काळजी वाटते की कृष्णा कोठे गेली. तर बाजाबाई म्हणते अरे दुष्यंत, ती तिच्या माहेरी गेली असेल. तर दुष्यंत सांगतो तिकडेही नाहीये, मी तिकडेही फोन लावला होता. त्यामुळे आढळराव, बाजाबाई या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की कृष्णा ही सकाळी सकाळी कोठे गेलीये. तर आढळराव मात्र बाजाबाईकडे संशयाने पाहू लागतात की नक्कीच बाजाबाईने पुन्हा काहीतरी प्लॅन बनवला असेल आणि कृष्णाला गायब तर केलं नाही ना. त्यामुळे ते बाजाबाईकडे संशयाने पाहू लागतात. तर इकडे कृष्णा मात्र पुण्यामध्ये पोहोचते आणि कृष्णा ही दुष्यंत आणि पूजाच्या ऑफिस जवळ पोहोचते. तेथे बाहेर एक वॉचमॅन असतो. कृष्णा त्याला विचारते दादा, मी कृष्णा कोल्हापुरे, मला तुम्हाला एका मुलीविषयी विचारायचे जी येथेच काम करायची. हा वॉचमॅन सुद्धा चांगल्या स्वभावाचा असतो. तो म्हणतो हो ताई बोला ना. तर कृष्णा म्हणते येथे पूजा कोल्हापुरे नावाची कुणी मुलगी काम करायची ना, मला तिच्याविषयी जाणून घ्यायचंय. पण कृष्णाला हे माहीत नसतं की पूजाने तिचं खोटं नाव या ऑफिसमध्ये सांगितलंय. तिचं खरं नाव हे पूजा कोल्हापुरे हे न सांगता तिने गौतमी केळकर असं नाव सांगितलं होतं. त्यामुळे या वॉचमॅनला काही तिची ओळख पटत नाही. कृष्णा सांगते ओ दादा, ती येथेच काम करायची, नाही आठवत का. ठीक आहे, मी तुम्हाला तिचा फोटो दाखवते. असं म्हणून कृष्णा पूजाचा फोटो वॉचमॅनला दाखवते. वॉचमॅन तिला लगेचच ओळखतो. हो हो, या ताई तर येथेच काम करायच्या. कृष्णा म्हणते हा, मी म्हणाले होते ना येथेच काम करायची, मला तिच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचंय. वॉचमॅन विचारतो काय झालं. तर कृष्णा सांगते सध्या ती गावाकडे राहते, पण तिची अवस्था खूप बिकट आहे. असं म्हणून कृष्णा झालेला सगळा प्रकार या वॉचमॅनला सांगते की पूजाबरोबर काय झालंय आणि सध्या ती गावात कोणत्या अवस्थेत आहे. तर इकडे दुष्यंत मात्र खूप टेन्शनमध्ये असतो. तो कृष्णाला पुन्हा पुन्हा फोन करत असतो, पण कृष्णाचा फोन लागतच नाही. तेवढ्यात आढळराव तेथे येतात. ते सुद्धा कृष्णाला फोन ट्राय करतात, कृष्णाचा फोन लागतच नाही. बाळाबाई, जयकांत, मैनावती सगळे तेथे येतात. बाळाबाई दुष्यंतला विचारते दुष्यंत
काही कळलं का? कोठे गेली आहे कृष्णा? तर दुष्यंत सांगतो, नाही कळते, तिचं लास्ट लोकेशन सुद्धा घरातलंच दिसतंय, फोन सुद्धा स्विच ऑफ आहे, सकाळी सकाळी कोठे गेली आहे काही कळतच नाहीये. दुष्यंत म्हणतो, आई मी आता मार्केटमध्ये जाऊन पाहतो. तर बाळजाबाई म्हणते, नाही दुष्यंत, तू कोठेच जायचं नाहीये, तुला गुरुजींनी सांगितलंय ना की आजच्या दिवस घराबाहेर नाही पडायचं, आणि काय एवढी काळजी करतोय, ती काय कुकुलं बाळ आहे का पुन्हा पुन्हा हरवायला? तर दुष्यंत म्हणतो, आई पण तिच्या जीवाला धोका आहे. बाळजाबाई सांगते, आता नाहीये, ज्याने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ना तो तर जेलची हवा खातोय, मग कशाला एवढं घाबरायचं? आणि तू नको काळजी करू, मी जयकांतला पाठवते, तो सगळीकडे शोधेल. असं म्हणून बाळजाबाई जयकांतला संपूर्ण गावात कृष्णाला शोधायला सांगते की जा आणि तिला हुडकून आण. जयकांत तेथून निघून जातो. दुष्यंत हा फोनवर बोलत असतो आणि कृष्णाला शोधायला तोही जातो. तर पूजा मात्र विचार करते की कृष्णा सकाळी सकाळी कोठे गेलीये, हा कोणता नवीन ट्विस्ट? जर घरामध्ये कृष्णा नसेल तर माझ्या प्लॅनचं काय होईल? मला तर कृष्णासमोर हे सत्य आणायचं आहे की दुष्यंत आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं. कृष्णाच नसेल तर माझा प्लॅन कसा यशस्वी होईल, हाच प्रश्न पूजाला पडतो. बाळजाबाईला सुद्धा विचार पडतो की कृष्णा कोठे गेलीये, मी तर काहीच केलं नाही, मग ती अचानक कशी गायब झाली हा प्रश्न तिला पडतो. पण आढळराव मात्र तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहू लागतात की नक्कीच या बाळजाने काहीतरी केलंय, कृष्णाला गायब करण्यामागे हिचा हात आहे. म्हणून ते बाळजाबाईकडे संशयाने पाहू लागतात. दुष्यंत खूप टेन्शनमध्ये असतो की कृष्णा कोठे गेलीये. तर इकडे कृष्णा या वॉचमॅनला पूजाचं सगळं रडगाणं सांगते. वॉचमॅन म्हणतो, खरंच ताई वाईट वाटलं हे ऐकून, पण तुम्हाला माझ्याकडून काय माहिती हवी आहे? कृष्णा या वॉचमॅनला विचारते, दादा तुम्हाला आठवतंय का जेव्हा पूजा इथे काम करायची तेव्हा एखाद्या मुलाबरोबर ती जास्त असायची का, त्याच्याबरोबर बोलायची का? वॉचमॅन सांगतो, हो ताई मला आठवतंय, या ऑफिसमध्ये एक मुलगा होता, मध्यम उंचीचा, गोरापान, दाढी होती त्याला, आणि तो आणि पूजा मॅडम नेहमी एकमेकांबरोबर असायचे, रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करायचे, एकत्रच बाहेर फिरायला जायचे, आणि हो ते दोघे नेहमी एकत्र असायचे, त्यांच्याबद्दल ऑफिसमध्ये बोललं सुद्धा जायचं. कृष्णा विचारते, त्या मुलाचं नाव काय होतं? तर हा माणूस सांगतो, नाही हो मॅडम, नाही आठवते त्याचं नाव काय होतं, पण पाहिलं तर ओळखेल. पण कृष्णाला प्रश्न पडतो की हा मुलगा कोण होता आणि त्याचा फोटो आपल्याला कोठे भेटणार आहे? तर इकडे दुष्यंत दूर गेल्यानंतर आढळराव हे बाळजाबाई जवळ येतात आणि विचारतात, काय गौड बंगाले? बाळजाबाई त्यांच्याकडे रागारागाने पाहू लागते आणि विचारते, म्हणजे काय? तर आढळराव विचारतात, कृष्णा सकाळी सकाळी कोठे गायब झालीये, कोठे सांग ती बऱ्या बोलाने. बाळजाबाई चिडून म्हणते, तुम्ही माझ्यावर संशय घेताय का? मी तिला नाही गायब केलंय, मला नाही माहीत ती पोर कोठे गेलीये. खरं सांगायचं तर या घराला लागले ग्रहण आहे ती ग्रहण. जेव्हापासून या घरात आली ना, रोज काही ना काहीतरी घडतच असतं. अशी जीवाला शांतीच नाही, नुसत्या जीवाला घोर लावते. कोठे जाते काय करते मला काय माहीत. असं म्हणून बाळजाबाई घरात जाऊ लागते. तर आढळराव चक्क बाळजाबाईचा हात जोरात पकडतात आणि तिचा हात दाबू लागतात. बाळजाबाईला जबर धक्काच बसतो, कारण ही मालिका सुरू झाल्यापासून आपण पाहतोय की आढळराव आणि बाळजाबाई या दोघांमधून विस्तव जात नाही. दोघेही एकमेकांवर फक्त आरोप करत असतात, एकमेकांना धमक्या देत असतात, त्रास देत असतात, पण कधीही त्यांनी एकमेकांना कोणतीही शारीरिक इजा नाही पोहोचवली. पण आज आढळराव हे चक्क बाळजाबाईला दम देताय, धाक दाखवताय. त्यांनी बाळजाबाईचा हात जोरात पकडलाय आणि तो दाबतोय. बाळजाबाई खूप चिडते आणि म्हणते, आढळराव हात सोडा माझा, तुमची हिंमत कशी झाली माझा हात पकडण्याची? तर आढळराव हे बाळजाबाईला एकच प्रश्न विचारत असतात, बऱ्या बोलाने सांग, कृष्णा कोठे गेलीये? कृष्णाला गायब करण्यात तुझाच हात आहे ना, हे सगळं तूच केलंय ना? बाळजाबाई चिडून म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी काही नाही केलंय, माझा हात सोडा, शेवटचं सांगते तुम्हाला, सोडा माझा हात. पण आढळराव तिचा हात सोडायला काही तयार होत नाही. बाळजाबाई स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या डोळ्यामध्ये रक्त उतरतं, खूप चिडते ती, दातोट खाऊन ती म्हणत असते, सोडा माझा हात. पण आढळराव तिचा हातच सोडत नाही. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप जबरदस्त आहे, कारण कृष्णासाठी आढळरावांच्या मनात किती प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ते कृष्णाला स्वतःची लेक मानतात आणि परत या बाळजाने कृष्णाच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नाही ना, अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे ते पहिल्यांदाच आपला रुद्रावतार या बाळजाबाईला दाखवताय. त्यामुळे बाळजाबाईची चांगली जिरली आहे आणि त्याच वेळेस जयकांत तेथे येतो. त्यामुळे आढळराव बाळजाबाईचा हात सोडून देतात, बाळजाबाईला मोठे मोठे डोळे दाखवतात
आणि घरामध्ये निघून जातात. बाळजाबाई खूप चिडते. जयकांत सुद्धा घाबरलेला असतो. बाळजाबाईला खूप राग येतो. या कृष्णासाठी आढळरावनी चक्क माझा हात पकडला, मला त्रास दिला म्हणून तिचा खूप जळफाट होत असतो. आपल्या हाताला किती लागलंय हे ती पाहते आणि आणखीनच चिडते. तर इकडे कृष्णा ही पुण्याहून आपल्या घरी जायला निघते. तेवढ्यात वॉचमॅन तिला हाक मारतो आणि म्हणतो, ओ ताई थांबा, मला एक गोष्ट आठवली. येथे त्या पूजा मॅडमच्या खूप साऱ्या वस्तू आहे. चला त्या वस्तू मी तुम्हाला देतो, म्हणजे मी एकदाचा मोकळा होईल. असं म्हणून हा वॉचमॅन कृष्णाला घेऊन ऑफिसमध्ये जातो. तेव्हा ऑफिसमध्ये कुणीच नसतं, कारण आज सगळ्यांना मकर संक्रांतीची सुट्टी असते. पण या पूजाच्या डेस्कवर चक्क पूजाला मिळालेल्या ट्रॉफीज असतात आणि पूजा आणि दुष्यंतचे रोमॅन्टिक फोटोज असतात, ज्यामध्ये दुष्यंत हा पूजाला किस करतोय, पूजा त्याच्या गालावर किस करते, दोघे एकमेकांना मिठी मारताय. म्हणजे हे एकूणच इलॉजिकल आहे, कारण तुमचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरी आपल्या ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी असे एकमेकांबरोबरचे रोमॅन्टिक फोटो कुणीच ठेवू शकत नाही. एकतर कुणी ठेवत नाही आणि कोणाला ठेवायचे असले तर ऑफिसमध्ये तसं अलाउड केलं जात नाही. पण हे ऑफिसच वेगळे आहे, जेथे पूजाने आपल्या डेस्कवर चक्क दुष्यंत बरोबरचे रोमॅन्टिक फोटो लावलेले असतात, ज्यात ते एकमेकांची पप्पी झप्पी घेताय, एकमेकांना मिठ्या मारताय. आणि हा वॉचमॅन या सगळ्या वस्तू, हे फोटोज, या ट्रॉफीज, हे सगळं एका बॉक्समध्ये भरतो. कृष्णा ही दूर उभी असते, त्यामुळे तिला हे फोटोज दिसत नाही आणि ती विचार करते, खूप वेळ झालाय, मी माझा फोन स्विच ऑन करते आणि दुष्यंत सरकारांना सांगते की मी पुण्याला आली आहे. पण तिचा विचार बदलतो आणि ती म्हणते, नको आता, थोड्या वेळाने सांगते, आणि ती फोन तसाच ठेवून देते. तर इकडे हा वॉचमॅन हा सगळ्या वस्तू या बॉक्समध्ये भरत असतो. म्हणजे आत्तापर्यंत हा वॉचमॅन सांगत होता की त्या मुलाचं नाव तर मला आठवत नाहीये, मग हे फोटो पाहून तरी त्याने कृष्णाला सांगितलं पाहिजे होतं, पहा मॅडम हाच तो मुलगा आहे. पण वॉचमॅन ते सुद्धा सांगत नाही. तो फक्त या सगळ्या वस्तू या बॉक्समध्ये भरत असतो. या बॉक्समध्ये तो सगळ्या वस्तू भरतो आणि कृष्णाला सांगतो, तसंही मला एचआरने सांगितलं होतं की पूजा मॅडम आल्या की त्यांना त्यांच्या सगळ्या वस्तू देऊन टाक. आता तुम्ही आल्यात ना, मग तुम्ही घेऊन जा, त्या तर काय आल्या नाही. असं म्हणून तो कृष्णाला हा बॉक्स देऊन टाकतो. कृष्णा सुद्धा बॉक्समध्ये काय आहे ते उघडून पाहत नाही आणि ऑफिस बाहेर पडते. तर इकडे बाळजाबाईला टेन्शन आलेलं असतं की सकाळी सकाळी कृष्णा कोठे गेलीये, जीवाला नुसता घोर लावून ठेवलाय. एकतर आज आपला वेगळाच प्लॅन होता आणि कृष्णा कोठे गेली हाच प्रश्न तिला पडतो. त्याच वेळेस पूजा तेथे येते आणि विचारते, हो बाळजाबाई, ही कृष्णा कोठे गेलीये, मला माझा प्लॅन करायचा आहे, तिच्यासमोर सगळं सत्य आणायचं आहे, आणि जर कृष्णा घरात नसेल तर हे सगळं कसं होणार. तर बाळजाबाई म्हणते, तू सुद्धा मला काय विचारते, मला काय माहिती पोर कोठे गेलीये, मी काही नाही केलंय. पूजा म्हणते, मला माहिती आहे तुम्ही काही नाही केलंय, पण तिला लवकरात लवकर शोधून काढा, मला माझा प्लॅन आजच करायचा आहे, नाहीतर खूप उशीर होईल. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे ठीक आहे, तिला मी शोधायचा प्रयत्न करते, पण सापडेल की नाही काय माहीत. पूजा तेथून निघून जाते. बाळजाबाईला प्रश्न पडतो की या कृष्णाला आता कोठे शोधायचं. तर इकडे कृष्णा ही रिक्षात बसते आणि घरी यायला निघते. म्हणजे रिक्षा तिला पुण्यापासून तर कोल्हापुराच्या गावापर्यंत पोहोचवणार आहे. कृष्णा म्हणते, ओ चला दादा, आणि कृष्णा ही तिचा फोन स्विच ऑन करते. इकडे दुष्यंत टेन्शनमध्ये असतो, घराच्या बाहेर एरझऱ्या मारत असतो आणि पुन्हा पुन्हा कृष्णाला कॉल करत असतो. पण कृष्णाचा फोन स्विच ऑफ लागतो आणि तेवढ्यात कृष्णा फोन स्विच ऑन करते आणि स्वतःहून दुष्यंतला कॉल करते. कृष्णाचा फोन आलाय हे पाहून दुष्यंतला बरं वाटतं आणि तो कृष्णाला खूप ओरडतो, काय ग कृष्णा, कोठे गेलीस तू, सकाळपासून तुझा फोन ट्राय करतोय, कुठे गेली सांगून गेली नाही, फोन स्विच ऑफ आहे, किती घाबरलोय आम्ही सगळे, येथे सगळ्यांना किती टेन्शन आलंय तुला माहिती आहे का. तर कृष्णा म्हणते, हो हो दुष्यंत सरकार, एवढंच चिडू नका, मी एका महत्वाच्या कामासाठी आली आहे. दुष्यंत म्हणतो, कोठेस तू आत्ता सांग, मी लगेच तुला घ्यायला येतो. पण कृष्णा त्याला काही सांगत नाही की मी पुण्याला तुमच्या ऑफिसमध्ये आले होते. ती दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार, मी निघालीये, थोड्याच वेळात घरी पोहोचते, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात आढळराव, बाळजाबाई, घरातील सगळे लोक तेथे येतात. दुष्यंत म्हणतो, मूर्ख आहेस एक नंबरची, घरातील सगळ्यांना किती टेन्शन आलंय माहितीये का, ये लवकर घरी. आणि दुष्यंत फोन कट करतो. सगळे विचारतात, काय झालं, सापडली का कृष्णा. तर दुष्यंत सांगतो, हो मॅडम कुठेतरी बाहेर गेलाय, खरेदीसाठी गेले असतील संक्रांतीच्या. मूर्ख, सांगत सुद्धा नाही कोठे गेलीये. दुष्यंतला खूप टेन्शन आलेलं असतं. बाळजाबाईला हे समजतं. बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, अरे हो हो, किती टेन्शनमध्ये आलाय, चेहरा कसा झालाय तुझा, इतकं काय टेन्शन घेतोयस, एवढी काळजी करतो तिची.
जर ती तुला कधी सोडून गेली तर काय होईल तिचं? तर मैनावती म्हणते, हो, मला तर वाटतं हा वेडाच होऊन जाईल, आणि ती हसू लागते. बाळाबाई मैनावतीकडे चिडून पाहते. मैनावती शांत होते आणि म्हणते, बाळाबाई, संक्रांत आहे आज, गोडाधोडाचं करावं लागेल. कृष्णाची वाट पाहायची आहे हे नौकरांना तयारी करायला सांगू. बाळाबाई म्हणते, सांग त्यांना तयारी करायला. बाळाबाई दुष्यंतला सांगते, आज संक्रांत आहे ना, तर गावात खूप मोठा कार्यक्रम आहे, आम्ही सगळे तेथे जातोय. तोपर्यंत तू आवरून घे. तुला गुरुजींनी घराबाहेर यायला नाही सांगितलंय, म्हणून तू घरीच राहा. आणि कृष्णा सुद्धा थोड्या वेळात येईल, तिला सुद्धा तयार व्हायला सांग. तर मैनावती म्हणते, हो हो, म्हणजे आता आम्ही सगळे बाहेर जातोय, तू एकटाच घरी. थोड्या वेळाने कृष्णा येईल, ती एकदाची घरी आली का तिला कडकडून मिठी मार आणि कोठे नको जाऊ दे बरं का. असं म्हणून ती हसू लागते आणि म्हणते, लग्न झाल्यावर असंच होतं बाबा. बाळाबाई पुन्हा एकदा मैनावतीकडे रागारागाने पाहू लागते. मैनावती शांत बसते. दलपत म्हणतो, झाली असेल बडबड करून तर चला, कार्यक्रमाला उशीर होतोय. सगळे निघून जातात. बाळाबाई ही पूजाकडे पाहते. दोघीही एकमेकींना नजरानजर करतात की आता कृष्णा थोड्या वेळात येईल आणि तिच्यासमोर आपला प्लॅन राबवायचा आणि या दोघांचं सत्य तिच्यासमोर आणायचं. त्यामुळे या दोघीही खुश होतात. बाळाबाई पूजाला आनंद झालेला असतो, तर इकडे कृष्णा ही आपल्या घराकडे यायला निघालेली असते. तर फ्रेंड्स, एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता. कृष्णा ही जासूस बनून, स्पाय बनून पुण्याला गेली आहे आणि तेथे सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करते. तर इकडे पूजा आणि बाळाबाई आपला प्लॅन राबवणार आहेत. पण आढळरावांनी बाळाबाईला जो स्वॅग दाखवलाय, तिचा जो हात मुरगाळलाय ना, तो पाहायला खूपच मजा आली. एवढं मात्र नक्की, बाळाबाईला असंच पाहिजे. कारण बाळाबाईने अनेकदा कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. गावातील अनेक लोकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहे. त्यांच्यावर खोटे नाटे आरोप लावून त्यांना जेलात पाठवलंय. मग त्या बाळाबाईला थोडी शिक्षा तर व्हायलाच हवी. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, एक खूपच भारी ट्विस्ट येणार आहे. जेव्हा कृष्णा ही पुण्यावरून घरी परत येईल, तेव्हा पूजा ही आपला प्लॅन सुरू करेल. जिन्यावरून खाली पडल्याचं नाटक करेल आणि मग त्यानंतर माझी स्मरणशक्ती परत आली आहे असं म्हणून ती चक्क कृष्णासमोर दुष्यंतला आय लव्ह यू म्हणणार. दुष्यंत, तुझं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं ना, मग तू मला का फसवलं, का दुसऱ्या मुलीशी लग्न केलं, आणि आता मला माहिती आहे की तुझं माझ्यावरच प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न कर, असं ती कृष्णासमोर दुष्यंतला म्हणणार. त्यामुळे कृष्णाला दुष्यंत आणि पूजाचं सगळा भूतकाळ समजणार की पूजाने ज्या मुलामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तो मुलगा दुसरा तिसरा कुणी नाही तर दुष्यंत सरकार आहे. म्हणून कृष्णाला मोठा धक्काच बसणार. आणि त्याच वेळेस कृष्णाने पुण्यावरून जो बॉक्स आणलाय, ज्या बॉक्समध्ये पूजा आणि दुष्यंतचे रोमॅन्टिक फोटो आहेत, तो बॉक्स सुद्धा कृष्णाच्या हातून खाली पडणार आणि हे सगळे फोटो घरातील लोकांसमोर येतील. म्हणजे पूजा खरं बोलतीये, दुष्यंत आणि पूजाचं एकमेकांवर प्रेम आहे हे सत्य सुद्धा कृष्णाला समजणारे, घरातील सगळ्यांना समजणारे. आणि मग यानंतर काय होईल ते तर आपल्याला माहिती आहे. एकदम कृष्णा ही तर मालिकेची हिरोईन आहे आणि मालिकेची हिरोईन कधीही स्वतःच्या नवऱ्यासाठी भांडत नाही, तर तिला नवऱ्याचा त्यागच करायचा असतो. आपल्या बहिणीसाठी किंवा सवतीसाठी सुद्धा ती हा त्याग करू शकते. आणि त्याचप्रमाणे कृष्णा ही दुष्यंतचा त्याग करेल, दुष्यंतला सोडून आपल्या माहेरी निघून जाईल आणि पूजा दुष्यंतला लग्न करायला सांगेल. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना या मालिकेला पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.